रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरेश नवले असं म्हणाले की भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिमन्यू केलेला आहे आणि सगळे भाजपच्या भट्टीमध्ये घातले जात आहेत आणि शिवसेना संपूर्ण. एकनाथ शिंदे हे कोणत्याही चक्रव्यूहात फसणारा नेता नाही. चक्रव्यूह तोडून त्यांनी केलेला उठाव हा महाराष्ट्राने नाही तर जगाने पाहिलेला आहे. म्हणून अशी ताकद ज्या नेत्यामध्ये असते त्याला कोणी चक्रव्यूहात अडकू शकत नाही, हे तेवढं सत्य आहे. अशी वेळ जर कदाचित आलीच तर ती चक्रव्यूह तोडण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे. इन्कम टॅक्सने उद्धव ठाकरे कुटुंबाचा बेपत्ता भागीदार हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील 200 एकर जमीन जप्त केली म्हणते. किरीट सोमय्याकडे जी माहिती आहे ती त्याच्या आधारे ते बोललेले असावेत, त्याबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. अंबादास दानवे निवडणूक आयोगावर बोलताना म्हणले अजित पवार प्रकरणात की ही सरळ सरळ उल्लंघन आहे आणि निवडणूक आयोग काही झोपलाय का कारवाई करत नाही. आम्ही तक्रार देणार आणि गुन्हा दाखल उभट्या गटाच्या लोकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही उद्योग राहिलेला नाही. याच निवडणूक आयोगावर त्यांच्याच एका प्रवक्त्यांनी 2000 कोटीची आरोप केला होता. हे असं आरोप केल्याने निवडणूक आयोग तुमची दखल घेईल असं काही समजण्याचं कारण नाही. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन, प्रत्येक गोष्टीवर आरोप आणि प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही म्हणून आम्ही आता कसे आमच्या विरोधात हे सर्व आहेत असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. नाही, पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांकडून इलेक्शन कमिशनकडे अशी मागणी करण्यात आलेली आहे की हे आमिष दाखवणं आहे आणि त्यांच्याकडे एक खातं आहे, सत्ता आहे आणि सत्तेचा गैरवापर करून हे मतदारांना बोलवत आहेत, त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी मागणी केली असेल, इलेक्शन कमिशनर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल, त्यावर काय आणखीन भाष्य करणं योग्य नाही. पण तुम्ही काल त्यांच्याबद्दल सारवासारव केली, आज पण तुम्ही सारवासारव करताय त्यांच्या वक्तव्यावर. मग इलेक्शन कमिशनरचा काय हात धरून त्यांना काही निर्णय द्यायला हवायचा का? ज्यांना ज्या आचारसंहितेचा भंग त्यांना वाटला तर ते कारवाई करतील. तुम्ही रोज सकाळी उठून तुम्ही फक्त तक्रारीच करत बसाल आणि जे काही निवडणुकीमध्ये बोलायचं असतं त्या बोलायला जरी बंधन घालत असाल तर असं चालणार नाही. पहिलं तुम्ही जे काही करतायत त्याच्या तुमच्यावर जे झालेले आरोप, शरद पवार गटावर जे आरोप झालेत गांभीर्यपूर्वक महिलाबद्दलचे जे काही आरोप झालेले त्याला फक्त दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी हे असे आरोप लावलेले आहेत. त्यांनी ही मागणी करणं चुकीचं आहे. मागणीमध्ये तथ्य असलं पाहिजे ना. एकीकडे शरद पवार गटाचे नेते सर्व महिला त्या सुनेत्राताई पवारांबद्दल काय बोलतात, सुप्रिया सुळे त्यांच्याबद्दल काय बोलतात, हे सर्व आरोपाला बाजूला सारण्यासाठी केलेले हे चुकीचे आरोप आहेत. आशिष शेलारांनी एक कविता लिहिली होती, ज्या कवितेच्या शेवटी म्हणाले होते की मशाल जे आहे त्याचा आईस्क्रीमचा कोण होतो असं लिहिलं होतं. त्याला अंबादास दानवेंनी विचारले, उत्तर दिले की मशालीचा जर कोण होतो तर तो चुकून बघा. उभाठा गटाच्या लोकांच्या डोक्यावर खरंच या उन्हाळ्यात परिणाम झालेला आहे. कोणत्या भाषेत काय बोलावं. संजय राऊत तिकडे 2 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यामुळं कदाचित अंबादास दानवेला वर त्याची छाया पडली असेल आणि म्हणून त्यांनी केले ते वक्तव्य. परंतु एक जबाबदार नेत्याने अशा प्रकारे बोलणं, दादा कोंडकेची भाषा वापरून जर तुम्ही समाजामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल तर समाज तुमच्याकडे पाहतो, हे लक्षात ठेवा. कोणत्या भाषेत बोलताय तुम्ही? तुमची ही संस्कृती तुम्हाला हे दिलेली आहे का? शिवसेना प्रमुखाचे विचार बाळगणारे आणि सांगणारे तुम्ही ही भाषा तुमच्या तोंडी असावी पाहिजे का? म्हणून अशा भाषेला महाराष्ट्र कधीही भीक घालणार नाही आणि तुम्ही हे ज्या भाषा वापरतायत या भाषेचं उत्तर तुम्हाला या लोकसभेमध्ये मिळेल. संजय राऊत काय आहे सचिन करावं लागेल सर. आज तुम्ही चाललं का म्हणतो?
मी आहे बरं, सगळं. सभा भाषण बिषण होणार आहेत ना, त्याच्यानंतर पुन्हा एकदा येऊ आपण. 4-5 वाजता आपल्याला बोलावं लागेल. आरोप प्रत्यारोप खूप होतील आता. कारण की भाषण मग एक काम करूया 6 वाजता 4 वाजता प्रेस यांची पण आहे. 6 वाजता खैऱ्यांची इच्छा आहे. हा, सहाला करा. इथंच आहे की इथं? 6ला घेऊ. हा, सहाला करून टाकू. हा. बंद नाही मला- या भाषेत हं. 6 वाजता 6च्या वेळेला. 6 वाजता बघा. आणि ते 4 जणी बोलले चांगलं. हो, हो, हो. इथे 2-3 चांगले. हा? सभा आहे. ड्रायव्हरला बोलव. हा. दुसरी बाजू.